रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी विठ्ठल परिवा तो हा माधव परिवा तो हा विठ्ठल परिवा तो हा माधव परिवा तो हा माधव परिवार तो हा माधव बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल परिवार तो हा माधव परिवार तो हा माधव परिवार तो हा माधव सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। एने साधती साधने, एने साधती साधने, एने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देते ग्वाही। संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही। एने साधती साधने, एने साधती साधने, एने साधती साधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने। एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत। पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, एने साधती साधने, एने साधती साधने,
जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी। हरि प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय, धरावे संतांचे ते पाय। येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही। संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही। येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ। येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने। समचरणं सर्वयं सांद्रलीलाबुधावं, जगन्निहितपाने मंडनं मंडनाला। तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं, सदयधवलहर्षं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ सिद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतिये। विषय व्याळी मिठी दिदली अनुती तटी, ते तुझ गुरु कृपा दृष्टी निरलेश हो। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम जयांचे केली स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर मजर दे सद्गुरु। जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी। महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रियं। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
असं चालू असणारी भगवत चिंतन सेवा, नामचिंतन सेवा आपल्या या सरवडे गावामध्ये कुंभार समाजामध्ये चालू असणारा हा सालाबादप्रमाणे अव्याहतपणे गेली बरीच वर्षसुद्धा माहीत नाही असं हे पुण्यतिथी उत्सव पंढरीनाथ महाराज मसवडकर त्यांच्या 3 दुया इथं होऊन गेल्या असं ऐकायला मिळालं. बरीच ख्याती आहे त्यांची, परंतु कुठे काही लिखित नाही, कारण काही साधू महात्मे होऊन गेलेत आणि आपल्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तव्याच्या न्यायानं ते या ठिकाणी यायचेत. आपलं जी परिक्रमा आहे त्या न्यायानं आपलं जे घालून दिलेलं कार्य आहे ते कार्य या ठिकाणी बसून करत होते. गेली 3 पिढी त्यांची सेवा या कुंभार समाजानं आपल्या गावातसुद्धा बऱ्याच ठिकाणी ते येत होते असं ऐकायला मिळालं. आणि मला वाटतंय हा उत्सव त्यांचा तिकडं कुठं साजरा होतोय का नाही हे आम्हालासुद्धा काय माहीत नाही आणि त्यांना पण माहीत नाही. परंतु संतांचा उत्सव कुठं होईल, कारण का त्यांचं ऋण कुठं असेल सांगता येत नाही. त्यांचं ऋण यांच्यावर होतं म्हणून ते गोरोबा काकांची पुण्यतिथीसुद्धा इथं होत नाही, तरीसुद्धा त्यांची पुण्यतिथी 5 दिवसाचा उत्सव 6 दिवसाचा इथं साजरा करतात. म्हणजे त्या संतांचं महात्म्य भाग्य आमचं, कारण का आम्हाला त्या न्यायानं इथं श्रवण करायला मिळतं आणि त्या श्रवणाच्या न्यायानं गावाचा उद्धार होतो. कारण का हा सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह करायची साधी गोष्ट नसते, परंतु पाठीमागून आलेलं आहे. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठुती सामान्य सकळ म्हणतात महाराज. पाठीमागून चालत आलेला आहे. गणपती घरात आपण बसवतो का, पाठीमागून बाबा आबाजांनी बसवला आहे म्हणून तो चालवत न्यायचा. त्या न्यायानं हा कुंभार समाज या ठिकाणी हे सगळं कार्य करतो हिरिरीने भाग घेऊन. कारण का वास्तविक पाहिलं तर ही 12 बलुतेदार कुंभार समाज यांच्या हाताला भरपूर कामातून सवड मिळत नाही, परंतु ती सवड काढून वर्षभरात 1 आठवडा ती या भगवंतासाठी नाम त्या श्रीगुरूंच्यासाठी आपला वेळ 8 दिवसाचा इथं खर्ची करतात. वेळ असेल किंवा धन असेल किंवा मानसिक आपले बळ असेल, या न्यायानं हे सगळं इथं ते संपादन करून खर्च करतात. पुण्यवान आहेत. असं त्या न्यायानं तुम्हा मला सर्वांना याची सेवा उपभोगायला मिळते. त्याच या पंढरीनाथ महाराजांची ही पुण्यतिथी उत्सव, ह्या उत्सवाची काही तारीख वगैरे काय माहीत नाही. आता त्यांच्या माघारी त्यांचे मुलगे गोविंद महाराज म्हणून येत होते असं ऐकायला मिळालं. त्यानंतर त्यांचे मुलगे चंद्रकांत महाराज म्हणून येत होते आणि त्यांच्यानंतर त्यांची 3 मुलं आहेत, परंतु ती यात नाहीत. ते असे प्रत्येकजण आपापला व्यवसाय बघत, म्हणजे त्यांच्या घरीसुद्धा यांची पुण्यतिथी होती का नाही माहीत नाही. कारण का संतांचं असंच असते महाराज. संतांचे ते आप्त नव्हती ते संत. कारण का संतांच्या पाठीमागं ती गादी चाललंच असं नसतं. त्यांचा वंश हा विद्यावंश मानला गेला. संतांचा विद्यावंश ज्ञानवंश मानला गेला. त्यांच्या ज्ञानानं कोण पुढं गादी चालवल तोच तो त्याचा अधिकारी असतो. आता पाठीमागं बरेच संत होऊन गेलेत. प्रत्येक संतांच्या न्यायानं पाहिलं तर त्यांचे वंशज आता आपण बहुधा आपल्याला मिळत नाही. तुकोबारायांची सुद्धा वंशज मिळत नाही. त्याच्या पाठीमागून हे दुसरेच कोणतरी म्हणजे त्यांचे पाहुणे रावणे वगैरे या न्यायानं ते सगळे मोरे वगैरे उचलून त्यांचे ते वंशज असते. आता हे आपण त्यांच्यावर भिस्त ठेवून आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपण हे कार्य करतो. म्हणून यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा चालू असणारा नामयज्ञ, या नामयज्ञाच्या न्यायानं आजच्या जागराची कीर्तनरूपी सेवा, ही सेवा दुसऱ्यासाठी चाललं होतं द्यायला, परंतु याने म्हटलेत नाही. ते फक्त म्हणजे पहिल्या दिवशी आपले महाराज आले उद्धव महाराज, त्यांना सेवा द्यायची होती, त्यांनी घेतली नाही. त्यांची कुठेतरी सेवा होती. मग याने म्हटलेत नाही ही सेवा तुम्हीच करावी लागते. मी म्हटलं नाही बाबा, गावातल्या गावात दुसरा कोणतरी सांगूया,
नाही नाही म्हणले तर आम्हाला दुसरं कोण सांगायचं नाही, आपलं देवदेव करायचं आहे. त्या न्यायानं आपला आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी या न्यायानं 1 तासभर आपण या ठिकाणी उरलेला आहे. तासाभरात आपला काय असेल ते उद्धार, 1 तास उरला खटवांगरायासी. त्या न्यायानं मगाशी 7 दिवसाचा उद्धार, 7 दिवसामध्ये परीक्षितीचा उद्धार झाला म्हणून आपल्या काकाने सांगितलं. त्या न्यायानं 1 तासामध्ये आपण काय होईल ते चिंतन माझ्या अल्पशा मतीनं, मी काय कोण काय आपल्यालाच एक साधक या न्यायानं या ठिकाणी मी तो हमाल भार वाय या न्यायानं आजची आपण सेवा भार करायची आहे. सेवेकरता निवडलेला अभंग नाथबाबांच्या या अभंगाच्या माध्यमातून नाथबाबांना सांगायचं आहे काय की बाबा आपल्याला जर का हरीची प्राप्ती करायची आहे, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, संतपर प्रकरणातील असा अभंग आहे महाराज. बाबा या जन्माला नरानं जीवानं जर का हरीची प्राप्ती करायची आहे तर त्याच्यासाठी एक साधना सांगितली, काय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतर येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. याच्यापेक्षा वेगळं कुठलं साधन नाही. भवाचं बंधन सुद्धा निघून जातं असं नाथबाबांना इथं सांगायचं आहे. असं नाथबाबा म्हणतात, मी सांगत नाही. कोण सांगते? संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. हे माझं सांगणं नाही म्हणतात. कुणाचं सांगणं आहे? वेदाचं सांगणं आहे. आणि जर का संतांच्यावर विश्वास ठेवून राहिला ना, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. आपलं जे मनामध्ये असणारं जे काही आहे मनोरथ ते पूर्ण करायचं काम कोण करतं? ते संत करतात महाराज. त्या न्यायानं या संतांच्या न्यायानं संतांच्यावर असणारी श्रद्धेच्या न्यायानं हा चालू असणारा सगळा हा आपला सोहळा. कारण का श्रद्धा असल्याशिवाय कोणतंही कार्य घडत नाही. कोणतंही कार्य करत असताना आपण जर का जेवायला जरी बसलो तर त्या आपल्या ताटावर श्रद्धा पाहिजे महाराज. बरोबर आहे ना? कुठलंही आपल्याला खाद्य खायचं आहे तिथं श्रद्धा असेल तरच ते आपल्याला खाऊच वाटेल. श्रद्धा नसेल तर चांगल्या अंतर्मनानं खाता येईल का? ते नाही. कोणतंही कार्य असो, आपल्याला काही श्रवण जरी करायचं असलं तर त्या श्रवणावर श्रद्धा पाहिजे. ते आपल्याला जर का कोणतंही कार्य आत्मसात करायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्या शास्त्रामध्ये श्रद्धेला फार महत्त्व दिलं. श्रद्धा गुरूंच्यावर श्रद्धा पाहिजे म्हणून सांगितलं, देवावर श्रद्धा असली पाहिजे म्हणून सांगितलं. श्रद्धेशिवाय आपल्याला कोणतंही कार्य सिद्ध करता येत नाही महाराज. म्हणून आपण त्या संतांच्या संतांच्यावर श्रद्धा ठेवून आपण जर का आपलं कार्य केलं ना तरच आपण त्या कार्यापर्यंत पोहोचू शकतो. मगाशी महाराजांनी बरंच सांगितलं कारण आणि कार्य. मगाशी सांगितलं कारण पाहिजे, कार्य पाहिजे. कोणतंही कार्य करत असताना त्या न्यायानं इथं श्रद्धेला फार महत्त्व दिलं. इथं सांगतात की महाराज तुम्हाला काय करायचं आहे? इथं आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करायची आहे. नाही इथं आपण जन्मालाच आलोय. ते कशासाठी आलोय? तर भगवंताच्या प्राप्तीसाठीच आलोय महाराज. इथं दुसरं तिसरं बाबा कुठं बंगला बांधायचा आहे, मोठी गाडी घ्यायची आहे असं या न्यायानं आपण इथं या पृथ्वीतलावर जन्माला आलेलो नाही. का? ते आपलं कार्यच नाही आहे. कार्य आहे, संसार आहे, पण तो संसार कुठं आहे? संसारापुरता संसार सगळ्यांना दिलेला आहे भगवंतानं. आहार निद्र अभय मैथून सर्व युनिसी समसमान. काकाने मगाशी सांगितलंय परी मनुष्य देही ते ज्ञान अधिक दिलं महाराज. का ज्ञान अधिक का दिलं? तर त्या ज्ञानाच्या साह्यानं त्या भगवंताला आपल्याला भगवंत कळेल. नाही कळवून घेता येईल. या न्यायानं आपल्याला ते ज्ञान जादा दिलं, परंतु त्या ज्ञानाच्या साह्यानं आपण तिथंपर्यंत जाऊ शकत नाही. अज्ञानाच्या न्यायानं आपण भगवंताकडे चाललोय. का? आपली अंधश्रद्धा आहे. आता म्हणतात श्रद्धा ही अंध नसतेच आहे. श्रद्धा ही श्रद्धाच असते, अंध नसते. परंतु ती श्रद्धा ठेवत असताना आपण त्या भगवंताजवळ जात असताना भगवंतापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला काय काय साधनं पाहिजे ते आपल्याला आता कळालेलं नाही. आपल्याला तसा आपला आतला विवेक जागृत झालेला नाही. आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त झालेलं नाही. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या श्री गुरूंची आपल्याला सेवा करणं महत्त्वाचं आहे. धरावे संतांचे ते पाय. त्या श्री गुरूंची सेवा, नाम संतांची सेवा केल्यानंतर ते आपल्याला ज्ञान आपल्याला प्राप्त होईल म्हणतात महाराज.
मग हे संत ओळखायचं तरी कसं? आता पंढरीनाथ महाराज इथं येत होते, आम्ही त्यावेळी लहान असो, बरीच लोक बापू तुम्ही बघितलं असेल त्यांना, म्हणजे ते येत होते, परंतु तुम्ही त्यांना त्यावेळी संत या ज्ञानाने पाहिले का? कोणीही पाहिलं नसणार. महाराजांचं सोडा, आपले संत ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, एकनाथ महाराज असतील, किंवा आपले बरेच संत मंडळी होऊन गेले, अगदी ज्ञानोबा रायांच्या पासून निळोबा रायांच्यापर्यंत ते संत कुणाला कळालेत का महाराज? समाजामध्ये कुणालाही संत कळाले नाहीत. कळायला असतं तर आपला आपला उद्धार प्रत्येकानं नाही सगळ्या जगानं उद्धार करून घेतला असता रे महाराज. परंतु ते कळाले नाहीत का? तर ते संत कसे होते? तो अगदी आपल्यासारखंच दिसायला आपल्यासारखंच, आपल्यातच वावरायचं, आणि अगदी म्हणजे त्यांचं वागणं कसं? मी संत आहे. आता वास्तविक पाहिलं तर आमचं वागणं कसं आहे हो? मी एक कीर्तनकार आहे का नाही? आपला स्टेटस वेगळाच. कारण का महाराज म्हणलं की जरा पांढरी कपडे, पांढरी धोतर, टोपी जरा सगळ्यांच्यापेक्षा वेगळी, सगळ्यांच्यापेक्षा धोतर वेगळं, धोतरसुद्धा सगळ्यांच्यापेक्षा वेगळं. का? मी कोणतरी समाजात वेगळा दिसायला पाहिजे. चांगुलपणाचं लक्षण आहे का? मी कोणतरी वेगळा आणि चांगला दिसायला पाहिजे, मी ओळखायला पाहिजे. नाही आपण जरी रस्त्यानं चाललो आणि कोणतरी म्हटलं अहो बाजीराव पाठीमागं बघत नाही महाराज. का? अहो बाजीराव महाराज म्हटलं की पाठीमागं बघतो. का? ही उपाधी पाठीमागं लागली आहे. कोणती? ही महाराज नावाची उपाधी आपण पाठीमागं लावून घेतलेली आहे. आपल्याला उपाधी पाठीमागं लागल्यामुळं आपण त्या बोधावर नाही महाराज, पारमार्थिक बोधावर, या उपाधीच्या ज्ञानानं नाही. संत हे कसे होते? तो वृत्ती विरहित होते, वृत्ती त्यांच्याकडे नव्हतीच महाराज. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. त्यांना संसार होता का? उपाधी तर नव्हतीच महाराज. उपाधी होती का? उपाधी त्यांना नव्हती. उपाधी रहित असणारे ते संत होते महाराज. आणि आपल्याला पाठीमागं आपल्या उपाधी लागली आहे, आणि त्यामुळं आपला त्या ठिकाणी भाव बसत नाही महाराज. आपला प्रोफेशनल काय झाला आहे महाराज? बिझनेस झाला आहे. परमार्थ हा प्रोफेशनल बिझनेस. कोण नावासाठी करतोय, कोण पोटासाठी करतोय, कोण कशासाठी करतोय. पण तू खरा भगवंत आपल्याला कळाला का? त्यामुळे भगवंत कळालेला नाही, संत कळालेला नाही. मग संत जर का कळायचे असेल तर त्या संतांच्या ज्ञानानं आपलं हृदय संतमय व्हायला पाहिजे, आपली वृत्ती संतमय व्हायला पाहिजे, तरच आपल्याला संत कळतील. अन्यथा संत कळतील का? संत कळणार नाहीत महाराज, संत कळणार नाहीत. आपल्याला बऱ्याच संतांच्या पाठीमागच्या म्हणजे इतिहास माहिती आहे, बऱ्याच संतांचं चरित्र माहिती आहे, कुणालाही कळाले नाहीत महाराज. तुकोबरायांना गाढवावर बसवलं आणि गाढवावरून धिंड चालू आहे. तुकोबरायांची गाढवावरून धिंड चालू आहे, गावातनं फिरायला चालू आहे. 2-3 साधक तुकोबरायांना भेटायला आले. तुकोबराय म्हणतात, कोण संत आहेत म्हणून भेटून तरी येऊया, असं आपल्याला सुद्धा वाटते. कोणतरी बाबा काहीतरी बुवा काहीतरी सांगत असला, आपल्याला काय वाटते जरा भेटून तरी येऊया, काय सांगतात बघूया. म्हणून असं कुणाला तरी वाटलं नाही. ते भेटायला गेलेत आणि त्यांनी पाहिलं ते दृश्य आणि तिथं विचारलं त्या गावकऱ्यांना. सगळे गावकरी पाठीमागणं आहेत. तुकोबरायांना गाढवा बसवले, त्यांना चपलाचा हार गळ्यामध्ये आहे आणि त्यांना त्या लोकांना विचारलं, अहो तुकोबराय कुठं आहेत ते तुकोबराय? तुकोबरायांनी काय म्हणावं? त्या तिथल्या लोकांनी सांगितलं, हेच तुकोबराय. अरे बापरे म्हणलेत, हे तुकोबराय आणि आम्ही यांना भेटायला आलो. होय म्हणलेत, मीच तुकोबराय. काय काम असलं तरी 2 आळ्या फिरायच्या येतात, तेवढ्या फिरून येतो आणि मी तुम्हाला भेटतो. काय बघा, म्हणजे काय त्या देहावर होते का महाराज? देहावर नव्हते ते महाराज. देहाचा आणि आपला संबंधच त्यांनी तोडलेला होता. पण तो आपल्या पाठीमागं या देहाविषयी संबंध चिटकून राहिलाय महाराज. का? आपण या देहाची चिटकून राहिल्यामुळं आपल्या पाठीमागं उपाधी लागली आहे. काय? मी आणि माझं, या उपाधीमध्ये आपण अडकून बसलोय. या उपाधीच्या न्यायानं, या उपाधी माझी गुप्त चैतन्यासी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते.
उपाधी माझी गुप्त. म्हणजे कोणतं तत्वज्ञ संत स्वीकारतात हो, त्याच्या पाठीमागं कोणतंही बाबा लवलेश नाही, नाही नाही मीपणाचा लवलेश नाही. मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. पहिला मीचा विचार करायला पाहिजे महाराज. कारण का मी हा जो अहंकार आहे ना, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पहिला मीचा अहंकार जायला पाहिजे महाराज. कारण का मी आणि माझं या न्यायानं आपल्या पाठीमागं लिचाण लागलेलं आहे. काय मी आणि माझं, मी म्हणजे कोण तर या देहाला मी म्हणजे मी म्हणतात, आणि या देहाच्या संबंधानं माझ्या पाठीमागं असणारी बायका पोरं ही सुद्धा काय म्हणतो, ही माझीच म्हणतो. का तर ह्या मीमुळं माझ्या पाठीमागं हा सगळा पसारा पाठीमागून लागला आहे. आणि मीच्या न्यायानं हा माझा हात, हा माझा पाय, मीच्या न्यायानं. मग ही वृत्ती कधी हो कधी जाणार, आपली वृत्ती ही जात नाही. का मीच्या त्यानं माझं 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 भ्रांतीचं ओझं, नुसती भ्रांत आहे महाराज. या भ्रांतीच्या त्यानं हे सगळं ओझं आपण डोक्यावर घेऊन फिरायला लागलो, मी आणि माझं हे ओझं. परंतु संत कसे होते तो, त्यांच्या ठिकाणी ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, हेर माणूस परती भांग लौकिक जगू म्हणतात महाराज. त्यांच्या ठिकाणी काय होतं हो, लौकिक अजिबात नव्हता महाराज. चालते ज्ञानाचे बिंब, ते ज्ञान होतं ना, ते चालते ज्ञानाचे बिंब या न्यायानं ना माऊली सांगतात महाराज. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ज्ञान होतं, हे ज्ञान ते दाखवायसाठी नव्हतं महाराज. आम्हाला जरा कुठं ज्ञान झालं की आम्ही लगेच इथं उभा राहून बाता मारायला सुरुवात करतो, बरोबर आहे ना. वास्तू इथं येऊन हे सांगणं म्हणजे हे काय मोठा परमार्थ नाहीच आहे महाराज. परमार्थ खरोखर आतमध्ये असावा, बाहेरून दाखवायचा परमार्थ नसावा, दाखवायचा परमार्थ नसावा. त्या न्यायानं संतांची उपाधी ही वेगळीच आहे महाराज. आपली उपाधी आपण त्या उपाधीच्या न्यायानं जगतो, म्हणून त्या आपल्याला संतांच्यापर्यंत पोचायचं आहे. मग ते संत ओळखायचे कसे, तर ओळखायसाठी आपलं त्या ठिकाणी मी आणि माझं हे निघून जायला पाहिजे. आणि मी आणि माझं निघून गेल्यानंतर ते संत आपल्याला ज्यावेळी भेटतील त्यावेळी त्या संतांच्या चरणावर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. मग ह्या आपलं जर का स्वस्वरूपाचं अज्ञान जाणं पहिलं महत्त्वाचं आहे. पहिलं अज्ञान जे आपण आपल्या डोक्यात म्हणजे जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान गेल्याशिवाय आपलं त्या ठिकाणी संत आपल्याला कळणार नाहीत महाराज. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय, आता हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग आता हरी प्राप्त आहे काय करून घ्यायचे आहे हो, प्राप्त आपल्याला आहेच काय करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला प्राप्त आहे का नाही, भगवंत प्राप्त आहे, परंतु तो आता इथं महाराज म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता हरिप्राप्त आहे, हरिप्राप्त म्हणजे काय हो, हरीशी आपण एकनिष्ठ राहणं, म्हणजे मीच देव आहे असं राहणं, याला म्हणतात हरीची प्राप्ती. म्हणजे यातला मी काढून टाकणं म्हणजेच काय हो, हरी. मग त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, आपण त्या पारमार्थिक अवस्थेवर पोचायला पाहिजे. मी वासुदेव भागिया संता नाही तुझा अधिक मागुता गा, नाही तुझा अधिक मागुता गा. वासुदेव
तुझा नित मागू वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागिया संता नाही तुझा अनेक मागुदागा. आपण देवापेक्षा वेगळं आहे काय महाराज? देवापेक्षा आपण वेगळं नाहीच आहे. देवाशिवाय काय झालंय काय महाराज? देवाशिवाय काहीच नाही महाराज. विठ्ठल जळीस तळी भरला रेटा ठाव नाही उरला आपण म्हणतोय महाराज. भगवंताशिवाय कोणता जीव आहे का? भगवंताशिवाय कोणता जीव नाहीच आहे. परंतु हे कधी कळेल तर आपण आतल्या अंगानं आपण बघितलं तर. परंतु ती बघण्याची ताकद आमच्याकडे राहत नाही का? त्याच्या पाठीमागं अज्ञान आहे. किती अज्ञान आहे? अनादिकालापासून आपल्यावर अज्ञान आहे. आणि ते अज्ञान जर का जायचं असेल तर त्यासाठी भगवंताची प्राप्ती होणं, आपल्याला संतांची प्राप्ती होणं अति महत्त्वाचं आहे महाराज. मग त्या प्राप्ताचे ते प्राप्त आहे परंतु आपल्याला ते कळालेलं नाही. म्हणजे त्या प्राप्ताची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी काय सांगितलं हो? आपण कुठंतरी अडकलो. कोणतं तरी अज्ञान आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. ते अज्ञानाचा कालावधी आहे ना तेवढंच फक्त बाजूला करायला पाहिजे. म्हणजे इथं करायची काय गरज नाही. काय करायची गरज नाही बाबा? कोणतंही कार्य करायची गरज नाही. तर कार्य कोणतं करायचं आहे? त्या संतांची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. मग बाबा काय हातो सूर्या हातो बाबुळे काय ते वाचुनी सूर्या ते न घडे अशी ओवी आहे महाराजांची. काय हां नाही त्याच्या अगोदरचं वारा आभाळाची बेडी हातो बाभूळ झाडी वाचुनी सूर्या ते न घडे तोही न करे. माऊलींची ओवी आहे महाराज. कसं त्या ढगामध्ये सूर्य आहे आणि त्याच्यावर जर का ढग साठल्यानंतर सूर्य दिसतो का? सूर्य दिसत नाही. मग आता तिथं सूर्य नाही का? सूर्य आहे परंतु तो आपल्याला दिसत नाही. नाही म्हणता येतं का? सूर्य नाही म्हणता येतं का? सूर्य नाही म्हणता येत नाही. सूर्य आहेच तिथं पण तो नाही म्हणता येत नाही. परंतु वारा आल्यानंतर त्या ठिकाणी तो सूर्य दिसतो. मग आता सूर्य आणला काय? पूर्वीचाच आहे तिथं. तो पूर्वीचाच आहे. जसं ती विहीर आहे आणि त्या विहीर शेवाळानं भरलेलं आहे. विहिरीवरती शेवाळ आलेलं आहे आणि त्या शेवाळाच्या ज्ञानं त्याच्या खालचं पाणी आपल्याला दिसत नाही. पाणी दिसत नाही. ज्यावेळी आपण ते शेवाळ हातानं बाजूला करू त्यावेळी पाणी दिसतं. मग आता पाणी आहेच काय? पाणी नाही तिथं. पाणी पहिलं आहेच. तसं आपल्याला हरीची प्राप्ती आहेच. हरीशिवाय हा जीव नाहीच आहे. परंतु जे अज्ञान आहे ना ते पहिलं अज्ञान काढायला पाहिजे आणि अज्ञान गेल्यानंतर आपल्याला हरीची प्राप्ती होते महाराज. त्या न्यायानं त्या हरीच्या प्राप्तीसाठी आपण त्या संतांच्याकडं आपण धाव घेतली पाहिजे. परंतु संतांच्याकडे धाव घेत असताना कशी घ्यायला पाहिजे? तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. माऊली सांगतात तनु मनु जीवे चरणासी लागावे. तनानं मनानं जीवानं आपण त्या संतांच्या चरणावर आपण लीन व्हायला पाहिजे. नाहीतर आपलं कसं आहे दांभिकतेनं आपण कुणालाही शरण जाताना दांभिकतेनं जाऊन चालेल का महाराज? आपल्याला समजा काहीतरी प्राप्त करायचं आहे आणि ती वस्तू त्याच्याकडे आहे. मागायला जाताना ताटमानेनं जाऊन चालेल का महाराज? तिथं कसं जायला पाहिजे? अगदी लवूनच मागायला पाहिजे. नम्र झाला भूता नम्र झाला भूता
मांडलेले नम्र झाला भूता भूता तेने कोंडिले अनंता. काय व्हायला पाहिजे हो? नम्र व्हायला पाहिजे महाराज. आपले एक म्हण आहे, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. का वाचती होती? नम्र होतात महाराज. कुणाला? त्या पाण्याला, महापुराला नम्र होतात आणि तेच तेवढे वाचतात. पण तो झाडे कितीतरी मोठे असतात ती वाहून जातात महाराज. तसं नम्र व्हायला पाहिजे महाराज. संतांच्या जवळ जाताना काय करायला पाहिजे? अगदी मस्तक मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. ठेंगणा करी संतांच्या चरणा. मस्तक वाकवलं पाहिजे कुठं? संतांच्या चरणावर. आपलं मस्तक नको त्या ठिकाणी वाकते महाराज. नाही महाराज, आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे ना त्याच्याजवळच आपण वाकलं पाहिजे, नको त्या ठिकाणी. म्हणून तर आपल्या ठिकाणी अहंकार ठेवलेला नाही महाराज. पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. कसं पाया पडतोय हो? असं पडतोय काय पैलवानासारखं महाराज? का? आपलं डोकं त्या चरणावर ठेवतो, वारकऱ्याच्या चरणावर ठेवतो. मस्तक ठेंगणा किंवा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग ये करी दंडवत. दंडवत घालायचं आहे महाराज. का? माऊलींची ओवी आहे महाराज. अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रीग महादती गांग. का? दंडवत घालायला सांगितलंय. दंडवत म्हणजे कसं हो? दंड आणि वत म्हणजे दंड, उभा दंड खाली ठेव. जर का उभा दंड खाली सोडला तरी कसा पडतो तो हो? थांबत थांबत पडतो का? खाली सरळ पडतो महाराज. त्या न्यायानं दंडवत घालायचा आहे. म्हणून मस्तक चरणा ठेंगणा करी संतांच्या चरणा. किंवा त्यांच्याजवळ जायचं असेल तर कसं जायला पाहिजे हो? तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया. संतांच्या जवळ जाताना कसं? मला बोलवलंच नाही, मान घेऊन जाऊन चालेल का महाराज? मान चालत नाही महाराज. तिथं मानाची मान मोडून तिथं जायला पाहिजे. संतांच्या जवळ जाताना आपण मान बाजूला ठेवून कार्य करायला पाहिजे महाराज. का? मान आघाताला कारण आहे महाराज. मान बाजूला ठेवून कोणतंही कार्य असो, अगदी आपण इथलं जरी सप्त्यातलं जरी सुद्धा कार्य करत असताना तिथं मान नसावा. मला बोलवलंच नाही, तो कुठं मान हो? लग्नात वगैरे कुठं तरी मान मागावा. इथं असल्या ठिकाणी परमार्थात मान मागूच नाही. मला सेवा दिलीच नाही, मला चाल दिलीच नाही, ही इथं मान नको आहे. नको मान, नको अभिमान. हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे.
अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन. प्रारब्धानं अन्न मिळतं, मान मिळतो, धन मिळतं, प्रारब्धानं मिळतं महाराज. त्यामुळं मान मागायची गरज नाही. भगवंताजवळ आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे ना, तर संतांच्या जवळ जात असताना तद्वितेन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मौलीची वेळ महाराज. का? त्या संतांच्या जवळ जायचं आहे, त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे ना, तर ती भगवंताची प्राप्ती करायची असताना आपण त्या संतांच्या जवळ जात असताना आपलं तनु मनु जीवे चरणासी लागावे, या न्यायानं भगवंताच्या जवळ त्या संतांच्या जवळ जायचं आहे. कारण का? संतांनीच या संतांच्या जवळच गेल्यानंतर का तर संत कसे आहेत हो? तद्वितेन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. संत कसे आहेत हो? ज्ञानी आहेत, तत्वदर्शी आहेत. कसे आहेत? 3 लक्षणं सांगितली संतांची. काय? 3 लक्षणं सांगितली. कोणती? ज्ञानी म्हणजे कृपाळू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. ही 3 लक्षणं संतांच्या जवळ आहेत. भगवंताजवळ यातलं कृपाळत्वपणा भगवंताच्या जवळ नाही महाराज. संतांच्या जवळ कृपाळत्वपणा आहे. म्हणून संतांच्या जवळ जाताना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संता या बजावे. म्हणजे नाथबाबांच्या अगोदर सुद्धा माऊलीने सांगितलं का आपल्याला ते ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, तर कुठं जायला पाहिजे? कुठं तरी बाहेर जायला सांगितलं नाही. संतांच्या जवळ गेलं तरच आपल्याला ते ज्ञान प्राप्त करता येतं. नाथ आपल्याला माऊलीने सांगितलं महाराज. कारण का? ते संत आहेत ना, त्यांच्याकडे असणारा जो कृपाळूपणा आहे, त्या कृपाळूपणाच्या न्यायानं ते संत या जगामध्ये अवतीर्ण झाले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार. येत उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. बाबा ते इथं उपकार करण्यासाठी वैकुंठातून अवतीर्ण झालेत असे ते संत. आणि ते कोणती उपाधी घेऊन आलेत हो? ते कोणती? तर कृपाळूपणा. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती. बाबा ते जे भगवंताच्या न्यायानं हे संत अवतीर्ण झालेत महाराज. आता संत म्हणजे कोण हो? शेवटी ते भगवंतच, देवच. या न्यायानं देव ते संत, देव ते संत, देव ते संत, देव ते संत. निमित्ताच्या प्रतिमा देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत.
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दुसरं तिसरं आपल्याला संत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून देवच महाराज. देव संतांच्या रूपानं या ठिकाणी अवतीर्ण झालं आणि तुम्हा आम्हाला उद्धरण्याचं काम. उद्धरावे जडजीवाचा उद्धार करण्यासाठी देवच संतांच्या रूपानं या ठिकाणी अवतीर्ण झालेत महाराज. आणि त्या संतांनी आपला त्या ठिकाणी उद्धार करण्याचं काम केलं महाराज. म्हणून तेच ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत म्हणजे ब्रह्माचा अंश असणारे ते संत बाबा. ते संत कृपाळू या नयानं कृपाळूपणाची उपाधी घेऊन या ठिकाणी अवतीर्ण झाले. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती कुणाचे संतांचे. म्हणून नामघोष करायचा असेल तर तो संतांचा करावा म्हणतात महाराज. कारण का संतांचा जर का आपण नामघोष केला तर तो भगवंताला पोचतो. भगवंताला पोचतो महाराज. तद्वज्ञानं संत या ठिकाणी अवतीर्ण झालेत. आणि त्या जर का संतांच्या जर का आपल्याला भगवंताची प्राप्ती आपण प्राप्ताची प्राप्ती करायची असेल तर त्या संतांच्या जवळ आपण माथा टेकलं पाहिजे. ह्याच ध्येयानं आपल्याला नाथबाबा सांगतात की बाबा प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. का संतांचेच पाय काय धरायला पाहिजेत. आपल्याला ज्ञान प्राप्त होईल महाराज. आपण आता संतांनी दिलेल्या ग्रंथांच्या ज्ञानं वाङ्मयाच्या ज्ञानं ज्ञान प्राप्त करून घेतो महाराज. ज्ञान प्राप्त करून आपल्याला ज्ञानी होता येईल. परंतु ब्रह्मरूप होता येईल का महाराज. नाही महाराज. का तर ते ज्ञान आत्मसात करू मान्य आहे. परंतु आपली जर का आपल्याला हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या ज्ञानानं करून घ्यायला पाहिजे. आपल्याला उत्तम उदाहरण आहे महाराज चांगदेव महाराजांचं. 1400 वर्ष जगलेत. 14व्या काळाला मागं पळवायचं काम चांगदेवरायाने केलं. काय होतं त्यांच्याकडे काहीही कमतरता नव्हती महाराज. काय कमतरता होती का महाराज. काहीही कमतरता नव्हती. योगाच्या साह्यानं काळाला पळवण्याचं काम त्यांच्याकडे होतं महाराज. परंतु त्यांना आपली म्हणजे ब्रह्मानंदामध्ये राहत होते. परंतु आपल्या भगवंताची प्राप्ती झालेली का भगवंत कळाले नव्हते महाराज. एक पडदा आडवा होता महाराज. ज्यावेळी ते आपल्या म्हणजे समाधीतून बाहेर येत होते त्यावेळी त्यांचा परत संसार चालू होत होता महाराज. आपल्याला माहिती आहे समाधी लावल्यानंतर ज्यावेळी समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांना वाटायचं की बाबा म्हणजे जी मेलेली त्या नगरीतील लोक जी मेलीत ती मुर्दं पुढं आणून टाकायची. आणि ज्यावेळी ते समाधीतून बाहेर येतील त्यावेळी
त्यांच्यावर कमोंडतील पानं टाकल्या ती उठून जात होती, एवढी त्यांच्याकडे सिद्धी प्राप्त होती महाराज. उठून ज्यावेळी समाधीतून उठले त्यावेळी पाहिलं समोर कोणीही नाही. त्यावेळी त्यांचा अहंकार जागा झाला की बाबा यावेळी कोण नगरीतलं मेले नाही काय. तर त्यांच्या शिष्याने सांगितलं मेली ती भरपूर होती, पण तो एवढीशी 4 पोरं आली, त्यातली एवढीशी एक मुलगी होती. त्या मुलगीनं त्या मेलेल्या कुत्र्याचं हाड घेतलं, त्याच्यावर फिरून टाकून दिलं आणि हाड म्हणल्या सगळी उठून गेली. तेवढ्यात त्यांचा अहंकार जागृत झाला. तिथं कमी आला महाराज, पारा कमी आला. माझ्यापेक्षा कोणतरी ज्ञानी आहे, त्यांना आपण बघायला तर पाहिजे कशी आहेत ती. एवढीशी म्हटल्यानंतर माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे. तिथं ज्ञानाचा त्यांचा अहंकार गळून पडला महाराज. आणि त्याने भेटीची इच्छा केली. आणि भेटीची इच्छा केल्यानंतर ते कशावर बसून गेले तो. आता एवढ्या मोठ्या माणसाला भेटायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा पत्र पाठवून दिलं. आपल्याला माहिती आहे, कथा माहिती आहे. पत्र पाठवून दिलं. पत्र घेतलं लिहायला, पत्रात मजकूर लिहायचा काय कळालं नाही महाराज. एवढे ज्ञान असून काय मजकूर लिहायचा. चिरंजीव म्हणावं तर ज्ञानाने मोठे आहेत, आणि तीर्थरूप लिहावं म्हटलं तर वयानं लहान आहेत. काय लिहायचं. कोरं पत्र पाठवून दिलं. आणि त्या कोऱ्या पत्रावर माऊलीने त्याच्यावर चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला महाराज. माऊलींची आपल्याला माहिती आहे महाराज. तद्वज्ञानं त्यांना आता भेटायला जायचं म्हटल्यानंतर, आता महात्म्याला भेटायला जायचं म्हटल्यानंतर कसं तरी जाऊन चालेल का महाराज. त्यांनी काय केलं, वाघावर बसलेत आणि सर्पाचा चाबूक घेऊन निघालेत. पण तो त्याचा अहंकार घालवण्यासाठी माऊलीने जड भिंतीला आज्ञा दिली आणि भिंतीवर बसून आलेत. त्यावेळी काय झालं हो त्यांचं, परत राहिलेला सुद्धा अहंकार गळून पडला. आणि काय झालं हो, आले लोटांगणी चांग देव. का तो जे ज्ञान होतं ते ज्ञान बघून, त्यांची ताकद बघून, एवढा 1400 वर्ष जगल्याला चांगदेव माऊलींना शरण गेला. का तर त्यांची ताकद बघून महाराज. आणि त्या माऊलींना शरण गेला म्हणजे त्या ठिकाणी डोकं टेकून शरण गेला महाराज. म्हणून धरावे संतांचे ते पाय, का उपजदाच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. बाबा कोणतरी नाही, ते उपजदाच ज्ञानी आहेत आणि म्हणून त्यांना ते शरण गेलेत महाराज. उगच गेले नाहीत महाराज. म्हणजे आपलं पाठीमागं सगळं टाकून शरण जाणे. आता पाया पडणे, एखाद्याच्या पाया पडणे, आपलं जर का कुणाचं तरी काम होत नसलं तर कोण आपण तरी सहज सांगतो जा त्याच्या पाया पड जा म्हणतो. पाया पडल्यानंतर ते आपलं काम होतं. म्हणजे पाया पडणे म्हणजे काय हो, शरणागती प्राप्त करणे. आपला अहंकार मागे सारून त्याच्या ठिकाणी लीन होणं, याला म्हणतात बाबा शरणागती. म्हणजे अहंकार पहिला जायला पाहिजे. म्हणून तो अहंकार आपल्याला तुकूप करायचा आहे. बाबा अहंकार निसी घनदाट, बाबा अहंकार निसी घनदाट, गुरु वचने पुटली पहाट. कधी पहाट होईल हो, आपल्या ठिकाणी गुरूंच्या वचनानंच आपल्या ठिकाणी तो अहंकार निघून गेल्यानंतर ती माता भक्ती भेटली बरवंट. भक्ती आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर गुरूंची भेट होईल आणि आपला अहंकार गळून जायला पाहिजे महाराज. तर तो अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. नाहीतर अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. रोज आपण म्हणतोय महाराज, परंतु अहंकाराशिवाय आपल्याजवळ काय नाहीच आहे, भरून उरलेला आहे महाराज. कारण आपल्या वारकऱ्यामध्ये तरी लय अहंकार आहे. तो याच पडायचा आहे, तो हीच आरती म्हणत नाही. आता म्हणून तर आपल्या ह्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये आरतीच घ्यायची बंद केली महाराज. उद्याच्या कार्यक्रमामध्ये मोठा जानेवारीला आपला जो तुकोबरायांचा त्रिशतक अमृत महोत्सव, म्हणजे आपल्या या गावामध्ये आपल्याला त्याचा लाभ मिळालेला आहे.
सर्वांना माहिती असेल. कारण का हा लाभ आपल्याला पुढं सुद्धा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. पुढं मिळवायचा मध्ये कधी 400 वर्ष व्हायला पाहिजेत, म्हणजे अजून 25 वर्ष आहेत आणि 25 वर्ष आपण जगन काय उद्याची आपल्याला गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून सावध व्हायला पाहिजे. कुठं आत्ताच सावध झालो अरे हरीच्या जागरणा या ठिकाणी आत्ताच सावध व्हायला पाहिजे आणि तो कार्यक्रम आपण आत्ताच आत्मसात करायला पाहिजे. मग त्या कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यक्रम आहे. दिवसभर कार्यक्रम असताना आरती घ्यायची. आता आरती घ्यायची तिथं मॉब जमल्यानंतर ठरलं आरती घ्यायची कशी. आरती तुकारामा घ्यावं तर ते वास्कर सांप्रदायिक म्हणणार ही वेगळी आहे. नाही ते प्रपंच रचना घ्यावी तर आमच्यासारखी लोक म्हणणार ही आरती का घेतली. म्हणजे हा जो वाद आहे हा कशामुळे लागला हो. हा माझा फड तुझा फड, या फडाफडानं आपल्यासाठी आपली सगळी पडपड चालली आहे महाराज. कारण का वास्तविक पाहिलं तर राजकारणी आणि वारकरी यांच्यामध्ये काय वेगळं पण नाहीच आहे महाराज. म्हणजे आपल्यामध्ये ते सगळं सुद्धा जडून बसलेला आहे महाराज. ते आपल्यातून निघून जात नाही. म्हणून तो पहिला अहंकार बाजूला जायला पाहिजे. अहंकार गेल्यानंतर आपण त्या आपल्या संतांना मस्तक ठेवून जर का शरण गेलो तर आपल्याला त्या प्राप्ताची प्राप्ती करून घ्यायला वेळ लागणार नाही महाराज. त्या न्यायानं नाथ महाराज सांगतात व्यवहारी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भगवंताची भेट झाली आणि भगवंताची भेट झाल्या आपण त्यांना शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी साधनांची आपल्याला गरज नाही महाराज. कारण का साधनं तिथं संपतात. गुरूंची भेट झाल्यानंतर साधनं संपतात आणि भवाची बंधने तुटतात महाराज. कारण का आपली तिथपर्यंत साधना घडते. म्हणजे काय साधना श्री गुरूंची सहजासहजी ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. सहजासहजी साधू भेटत नाहीत का त्याच्या पाठीमागं साधना आपली घडलेली असते. त्या ठिकाणी ती साधना सांगितली. किंवा एक आपला हे आहे महाराज काय सांगितलंय असता जाता रवी धरवेल चंद्रामृत सुखे शेववेल. असता जाता रवी धरवेल बाह्या हेरा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का. सहजासहजी साधू भेटत नाहीत परंतु ज्यावेळी भेटतात त्यावेळी आपली पाठीमागची साधना संपते. साधना सांगितली गेली आपल्या शास्त्रानं. साधना सांगितली गेली काय निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे 2 दोष आपल्याकडे आहेत. आणि ते 2 दोष जाण्यासाठी आपल्याकडून निष्काम कर्म व्हायला लागतं. मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे. हे 2 दोष जाण्यासाठी निष्काम कर्म घडायला लागतं आणि निष्काम उपासना घडल्यानंतर आपल्याला साधूंची भेट होते महाराज. म्हणजे इथं आपली साधना संपते. साधना नुसती संपत नाही तर श्री गुरूंची प्राप्ती होते. आणि आपल्यावर तिसरा दोष असतो तो स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि तो अज्ञान आपल्याला काढायची गरज नाही महाराज. ते कोण काढतं हो ते श्री गुरु काढून टाकतात महाराज. म्हणून तर तिथं साधना येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. मग ते श्री गुरु हे 2 दोष पाठीमागं साधनेच्या ज्ञानाने निघून गेल्यानंतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. बाबा देवाला त्या ठिकाणी गुरुच्या रूपानं येऊन तुकोबारायांना भेट द्यावी लागली. का फळ पिकलंय पिकलिया सेंद कडूपण गेले. कधी बाबा परिपक्व झाल्यानंतर तैसे आम्हा केले पांडुरंगे. या न्यायानं परिपक्व दशेला पोचल्यानंतर त्या साधूंची भेट झाल्यानंतर आपली साधना संपते. कृष्णांजन एक वेळा डोळा काढिता आढळला कृष्णांजन एक वेळा. आशीचे पडा तेरा हे
वेळा डोळा घालिता आढळ तिमिर हे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ. ज्यावेळी निवृत्तीनाथांची कृपा माऊलींच्यावर झाली त्यावेळी माऊलींनी सांगितलं की बाबा मला दिसू लागलं. त्याच्या अगोदर दिसत नव्हतं का महाराज? त्याच्या अगोदर दिसत होतं ते त्यावेळी लोपलं गेलं आणि आतलं दिसू लागलं. कोणचं? जे स्वस्वरूप होतं ना ते दिसू लागलं महाराज. म्हणजे बाहेरचं दिसणं वेगळं, तुम्ही आम्ही पाहतो ते बाहेरचं पाहतो, त्याला संत किंमत देत नाही, ते मिथ्या म्हणतात. का? हे जग दिसतं परंतु त्याच्याशी व्यवहार आपल्याला करायचा नाही. व्यवहार कुणाशी करायचा आहे? आतल्याशी व्यवहार करायचा आहे. म्हणून त्या वृत्तीवर असताना ती वृत्तीला फार महत्त्व दिलं महाराज. वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. वृत्ती जर का निवृत्ती झाली ना, जन दिसत नाही तिथं, जन दिसत नाही तिथं, फक्त काय होत राहतं? भगवंतच राहतो महाराज. म्हणून त्या ठिकाणी त्या परमात्मा स्वरूपाला आपण पोचतो. जसं त्या चांगदेवाच्या आणि त्याच्यामध्ये जो तो ब्रह्मानंदामध्ये होता परंतु तिथं त्या भगवंतापर्यंत पोचत नव्हता. त्याच्या आड पडदा होता महाराज. का? अज्ञान होतं, भ्रांती होती. जसे माऊलींनी सांगितले काय? पाहेपा दूध पवित्राने गोड पासे त्वचेची या पत्रा आड परिते अभेरणे गोचिड अशुद्ध काय न सेवेती. जसा गोचिड त्या ठिकाणी चिकटून बसलाय परंतु त्या कासेवर बसणारा गोचिड दूध पित नाही. काय पितो तो? अशुद्ध रक्त पितो. त्याच्या पुढची ओवी सांगितली का? कमलकंदाने दुरुदुरे नांदोनो कैकीची घरी परी परागू सेवीचे भ्रमरी एरा चिखलची उरे. त्या बेडकाच्या वाट्याला काय हो? चिखल. का? त्या सरोवरामध्ये कमळाच्या बुंद्याला ते आहे परंतु बाहेरून फिरून येणारा जो भ्रमर आहे तो त्या कमळावर बसतो आणि तो गंध चुकून जातो आणि त्याच्या वाट्याला काय? चिखलच. किंवा त्याच्या पुढची ओळी सांगितली ना तरी निदैवाच्या परिवरी लोहा ऋतलिया आहाती सहस्त्रवरी परी तेत बैसोनी उपवास करी का दरिद्रीची या तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. जसा तो निदैवी जसा ढिगाऱ्यावर बसलाय, सोन्या नाण्याच्या ढिगाऱ्यावर बसलाय, त्याच्यावर माती आहे, तिथं बसून तो उपवास त्याचा घडतोय. पोटाला काही मिळत नाही परंतु तिथं बसून उपवास घडतो. त्याच्या खाली काय पुरून ठेवले त्याला माहीत नाही मला. म्हणजे त्याला भ्रांत झाली. तसा तो भगवंत आपल्या जवळ आहे परंतु तो कळत नाही. तो कळण्यासाठी श्रीगुरूंची प्राप्ती होणं फार महत्त्वाचं आहे. येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी. आणि हे सगळं संतांच्या ज्ञानानं कळल असं नाथबाबा म्हणतात. मी सांगत नाही. याला प्रामाण्य कुणाचं आहे हो? वेदाचं प्रामाण्य आहे. का? ऐसे वेद देते वाही संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देते वाही. संताशिवाय हे आपल्याला कळणार नाही. हे वेदानं सुद्धा सांगितले महाराज. का? वेदाचं प्रामाण्य आहे महाराज. म्हणून आपल्याला जे पूर्ण करायचं आहे ना, जे आपली इच्छा मनामध्ये आहे ती पूर्ण करण्यासाठी तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये मग सांगतात काय?
पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. बाबा आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे हो? सगळ्यांची इच्छा काय आहे हो? दुःखच वाटायला यावं, सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर आहे ना? नाही महाराज, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही आपली इच्छा मनामध्ये आहे आणि ती इच्छा पूर्ण करायचं काम संतच करतात. त्या संतांच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीही ही इच्छा पूर्ण करणार नाहीत म्हणतात. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला कधी संतांच्या संगतीत राहिलो तर. म्हणून संगत सुद्धा कोणाची असावी? संतांचीच पाहिजे महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनेने. बाबा आपल्याला जर का आनंद प्राप्त करायचा आहे, सुखाची प्राप्ती करायची आहे ना, तर ती सुखाची प्राप्ती फक्त आणि फक्त संतांच्या जवळच आहे महाराज. इतरत्र कुठंही सुख आपल्याला ते मिळणार नाही. आपण मिळवू शकू कुठं? क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागले महाराज. सुखाची प्राप्ती आहे परंतु क्षणिक आहे, परंतु ती सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर का आपल्याला प्राप्त करायची असेल ना, तर फक्त आणि फक्त संतांच्या शिवाय आपल्याला कोणीही ती वाट दाखवणार नाहीत. हे वाट दाखवणारे फक्त संतच आहेत आणि वाट लावणारे आहेत ते आपले बाकीचे सगळे जनता आहेत महाराज. म्हणून आपण कुणाच्या पाठीमागे राहावं, कुणाच्या संगतीत जावं. संगत त्यासाठी महत्त्वाची आहे महाराज. संगती पंगती देवाचं वगैरे किंवा संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीतच आपल्याला भगवंताला आकळता येतो किंवा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तुकाराम 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 तुकाराम
प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय एनी साधती साधने तुटती भावाचे वंदने. असो झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे.